राजू शेट्टींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. स्वाभिमानीचा रास्ता रोकोचा इशारा. सकाळपासून कार्यकर्त्यांची धरपकड. रत्नागिरी नागपूर महामार्गात शिरोळ तालुक्यातील जैनापूर येथे चोकाक ते उदगाव दरम्यानच्या बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूर सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज पहाटेपासूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. अनेक कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला स्थानबद्ध करण्यात आला आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी पोलिसांनी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं. नागपूर महामार्गातील शेतजमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट मोबदला द्या या मागणीसाठी सांगली कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र यापूर्वीच पोलिसांनी राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. दरम्यान अंकली टोल नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको महिला आघाडीच्या वतीनं करण्यात येत होता. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून महिलांना ताब्यात घेतलं. यावेळी महिला आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली. त्यामुळे एकूणच स्वाभिमानीच्या या आंदोलनाच्या निमित्ताने महामार्ग आणि शिरोळ तालुक्यामध्ये तणाव पाहायला मिळाला. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना.